मिथुन राशी 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी फेब्रुवारीच्या या आठवड्यात ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग प्रभावी ठरणार आहे। खरं तर या आठवड्यात बुध आणि शुक्र यांची युती कुंभ राशीत राहील, ज्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग प्रभावी ठरणार आहे। ग्रहांच्या गणनेनुसार या आठवड्यात मिथुन राशीला चांगले फायदे मिळतील। या राशीला आर्थिक लाभासोबतच उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल। चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीचे साप्ताहिक राशीफल। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला जाणार आहे। या आठवड्यात तुम्ही चैनीच्या वस्तूंवर खूप पैसे खर्च करू शकता। मनोरंजन आणि स्वादिष्ट जेवणावरही काही पैसे खर्च करू शकता। या आठवड्याचा मध्य व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप शुभ काळ असेल। या आठवड्याच्या मध्यात व्यवसायात वाढ झाल्याने तुमचे उत्पन्न वाढू शकते। या आठवड्याचे शेवटी पाहता तुमची आर्थिक परिस्थिती मिश्रित असेल। या आठवड्यात तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुमचा आत्मविश्वासही वाढेल। आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा मिश्रित असेल। जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात। मिथुन राशी हा काळ विचारमंथन करण्यासाठी, शिकण्यासाठी आणि प्रेरणादायी संभाषणांमध्ये सहभागी होण्यासाठी चांगला आहे। तुमचे विचार प्राधान्य देण्यावर आणि स्पष्ट ध्येय निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करा। मानसिक उत्तेजन आणि विश्रांती संतुलित करण्याचे लक्षात ठेवा। हा आठवडा तुमच्यासाठी गतिमान आणि संधींनी भरलेला असेल। कामाच्या ठिकाणी नवीन संपर्क आणि नेटवर्किंग भविष्यात महत्त्वपूर्ण फायदे आणू शकतात। तुम्हाला अचानक नवीन जबाबदारी किंवा सादरीकरणाची संधी मिळू शकते। तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता, परंतु सध्या स्थिरता चांगली आहे। व्यवसायात डिजिटल प्लॅटफॉर्म, जाहिरात किंवा नवीन रणनीती फायदेशीर ठरेल। आर्थिक परिस्थिती संतुलित राहील। मिथुन राशी या आठवड्यात देवगुरु गुरु तुमच्या राशीत आहे आणि आठवड्याच्या उत्तरार्धात चंद्राचे आगमन होईल। आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि नवीन योजना राबवण्यासाठी हा चांगला काळ आहे। नशीब तुमच्या बाजूने असेल। तुमच्या राशीत गुरु ग्रहाची उपस्थिती तुमचे ज्ञान आणि बुद्धी वाढवेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल। व्यावसायिक सहली यशस्वी होतील आणि आठवड्याचा मध्य मोठ्या गुंतवणूक करण्यासाठी आदर्श आहे। तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत लांबच्या प्रवासाची योजना आखू शकता। जेव्हा चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करेल तेव्हा संवाद आणि संवेदनशीलता वाढेल, ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल। या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विशेषतः महत्त्वाचा असेल। आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या राशीत गुरुची उपस्थिती आणि तुमच्या राशीत चंद्राचे भ्रमण हे सूचित करते की तुमचे भाग्य उंचीवर आहे। दरम्यान तुमच्या राशीचा स्वामी बुध कुंभ राशीत पंचग्रह योगाचा भाग असल्याने शुभता देखील वाढवत आहे। या आठवड्यातील ग्रहांच्या संक्रमणामुळे मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य नक्कीच उजळून निघेल असे दिसून येते। गुरु आणि बुध यांच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात आशा आणि सकारात्मकता निर्माण होईल। हीच वेळ आहे तुमची स्वप्ने साकार करण्याची आणि नवीन ध्येयांकडे वाटचाल करण्याची। तुम्हाला जीवनात नवीन ऊर्जा अनुभवायला मिळेल आणि तुम्हाला अनेक क्षेत्रात उत्कृष्ट परिणाम मिळतील। या आठवड्यात तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही असाल। आकाशीय गुरुचा प्रभाव तुम्हाला आतून बळकट करेल। तुम्हाला एखाद्या दीर्घकालीन आरोग्य समस्येपासून आराम मिळू शकेल। तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग आणि ध्यान यांचा समावेश करणे विशेषतः फायदेशीर ठरेल। या आठवड्यात तुमच्यासाठी करिअरच्या बाबतीत उत्तम संधी उपलब्ध आहेत। प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि नवीन प्रकल्प यशस्वी होतील। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील। नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे क्षितिज आहे, तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी फायदेशीर संधी उपलब्ध होतील। प्रेमसंबंध अधिक गोड आणि गहन होतील। अविवाहितांसाठी विवाह शक्य आहे। विवाहित व्यक्तींना त्यांच्या नातेसंबंधांमध्ये वाढलेली समज आणि प्रेम अनुभवायला मिळेल। तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत होईल। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अभूतपूर्व घटनांचा आणि वाढत्या भाग्याचा आठवडा आहे। ग्रहांची जुळवाजुळव इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे। 16 फेब्रुवारी रोजी चंद्र मकर राशीत असल्याने आठवड्याची सुरुवात होते, जिथे तो चंद्र मंगळ लक्ष्मी योग आणि उच्च मंगळ तयार करेल, जो 8व्या घरात असल्याने लपलेल्या संपत्तीचे दान करेल, परंतु आरोग्यालाही हानी पोचवू शकतो। मिथुन राशीसाठी या आठवड्यात त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये आध्यात्मिकतेचा आणि प्रवासाचा स्पर्श होईल। 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी 9व्या घरात 5 ग्रहांची युती तुमच्या प्रेमजीवनात दैवी हस्तक्षेपासारखे आहे। जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला धार्मिक तीर्थयात्रा, धार्मिक मेळावा किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान तुमचा जीवनसाथी मिळू शकतो। हे नाते भूतकाळातील आयुष्यासारखे वाटेल।
16 फेब्रुवारी रोजी 8व्या घरात चंद्र आणि मंगळाची युती तुमच्या सासरच्या लोकांशी वाद निर्माण करू शकते, म्हणून तुमच्या बोलण्याबाबत सावधगिरी बाळगा. हा आठवडा तुमच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. 17 फेब्रुवारी रोजी भाग्यस्थानात पंचग्रही योगाची निर्मिती, विशेषतः राहू आणि सूर्याची उपस्थिती परदेशी स्थायिकता, उच्च शिक्षण किंवा PR मीडियाशी संबंधित महिलांसाठी चमत्कारिक आहे. तुमचे भाग्य अचानक युटर्न घेईल आणि रखडलेली काम घाईघाईने होईल. 16 फेब्रुवारी रोजी 8व्या घरात उच्च मंगळ आणि चंद्र संशोधन आणि डेटामध्ये गुंतलेल्या महिलांना महत्त्वपूर्ण यश मिळवून देईल. हा आठवडा अचानक आर्थिक लाभ आणि आर्थिक बाबींमध्ये मोठ्या गुंतवणुकीचा आहे. 16 फेब्रुवारी रोजी 8व्या घरात चंद्रमंगळ लक्ष्मीयोग असल्याने तुम्हाला अचानक इच्छापत्र, विमा किंवा सासरच्या लोकांकडून भरपूर पैसे मिळू शकतात. यामुळे लपलेले पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी 9व्या घरात 5 ग्रहांची युती तुम्हाला लांब पल्ल्याच्या प्रवासावर खूप खर्च करू शकते, परंतु भविष्यात हा खर्च फायदेशीर ठरेल. राहूच्या उपस्थितीमुळे शेअर बाजारात अचानक नफा होऊ शकतो. एकंदरीतच पाहता या आठवड्याची सुरुवात तुमच्या करिअर आणि आर्थिक बाबतीत चांगली बातमी घेऊन येत आहे. जूनमध्ये तुम्ही पेरलेले बीज आता अंकुरू लागले आहे आणि तुमचा पगार तुमच्या प्रयत्नांना साजेसा होत आहे. शेवटी मग 26 तारखेला बुधग्रह मागे सरकतो आणि तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी अचानक चर्चेत आला आहात. कदाचित तुमचे वरिष्ठ सुट्टीवर असतील आणि तुम्ही अतिरिक्त जबाबदाऱ्या उचलत असाल. काहीही असो, पुढचे काही आठवडे एक नेता म्हणून तुमचा आवाज उठवण्यासाठी वापरा. एकंदरीतच हा आठवडा मिथुन राशीसाठी उत्तम असेल.